विरोधात जुनी डोंबिवली या मॅच मध्ये देसाईने सामना जिंकलेला आहे आणि कोळेगाव विरोधात उसरगर या मॅच मध्ये कोळेगाव संघ मात्र विजेता झालेला आणि पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. काटे विरोधात कंबालपाडा. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. एक नामवंत स्पर्धा आणि त्याचबरोबरीने सर्वांचं आकर्षण या स्पर्धेसाठी खास राहिलंय. एंट्री फी संघांसाठी 7,500 रुपये आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,00,000 रुपये. मी सकाळच्या सत्रात देखील उल्लेख केला. अशी एंट्री फी आणि त्याचबरोबरीने पारितोषिक ही कबड्डीसाठी असतात खास करून. परंतु घेसर संघाने जे काही केलेलं आहे, आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर संघाने खरोखरच कौतुक करावं तेवढं त्यांचं कमी आहे. सलामीवीर मैदानात दाखल झालेले आहेत. मयूर आणि त्याच्या साथीला आहे तो चिराग. यस, कंबालपाडा येथून पदयात्रा गेलेली आहे शिर्डीला. त्यांच्या वतीने खरं तर स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. त्यांचे मनापासून आभार. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. काटे विरोधात कंबालपाडा एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलं षटक घेऊन सज्ज झालाय आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25. 29 डिसेंबर आज स्पर्धेचा शुभारंभ आणि 3 जानेवारीला या स्पर्धेचा शेवट अंतिम दिवस. करण पहिलं षटक. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज चिराग, नॉन स्ट्रायकिंग एंडला मयूर. पॉवर प्लेचं पहिलं षटक. लॉंग ऑनला संदीप फुटाणे. त्याचबरोबर मिड विकेटला फिल्डर तैनात आहे अक्षय. 2 सीमारक्षक पॉवर प्लेच्या या षटकात. ऑफ साइड पूर्णपणे पॅक आहे. फर्स्ट बॉल करण फेस करेल चिराग. फुल टॉस बॉल. अक्षय त्या ठिकाणी तैनात आहे. फ्री होम डिलिव्हरी. फर्स्ट बॉल वरती विकेट चिरागची. प्रॉपर फिल्डिंगचा सेटअप या चेंडूवरती आपण पाहिला. 2च फिल्डर आहेत आणि जेव्हा पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणं थोडं कठीण काम आहे. पायातला लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. अक्षय डीप मध्ये मिड विकेटला तैनात आणि झेल त्याने मात्र पकडलाय. चांगली फिल्डिंगची रचना. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय तो सुशांत. पहिलाच फुल टॉस बॉल त्यावरती आक्रमण करण्याच्या नादात. खरं तर हा फटका मयूरनं देखील सांगितलं चिरागला की स्क्वेअर लेगच्या दिशेने जायला हवा होता, परंतु मिड विकेटच्या दिशेने मारला आणि तिथे फसला तो फलंदाज चिराग. फर्स्ट विकेट डाऊन. एकही धाव नाहीये धाव फलकावरती. चांगली सुरुवात जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईची. ओव्हर पिच बॉल. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. डीप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. चौकार. पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर मात्र हा लेंथ बॉल लवकर पिक केला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह अगदी आपण पाहिला सुशांतच्या बॅटमधून. नावात शांत आहे परंतु आक्रमकपणा पहिल्याच बॉलवरती दाखवून दिलाय. धावफलक 4. 1 विकेट. ऑन साइडला स्लॉग हिट. अक्षय प्रयत्न करतोय परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. सुशांतचं आक्रमण. षटकार. टीम आक्रमणासाठी जाणली जाते. पहिल्या बॉलवरती विकेट जरी आली तरी सुद्धा कोणताही दबाव सुशांतवरती नाहीये. आक्रमण तो करतोय. मागच्या 2 चेंडूंवरती 1 षटकार 1 चौकार त्याने मात्र केसलाय. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये स्लॉग हिट पाहायला मिळाला. फुल स्ट्रेच केलं स्वतःला एकदम. धावसंख्या 10. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती करणच्या. त्यानंतर मात्र आक्रमण झालंय. दमदार सुरुवात कंबालपाडा टीमकडून. धावसंख्या 10. ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंटच्या दिशेने फटका. चांगली फिल्डिंग. खरोखरच चांगली फिल्डिंग. विशाल होता त्या ठिकाणी कारण चेंडू निघाला असता तर नक्कीच बाउंड्री मिळाली असती. सिंगलने स्कोर 11. नेल्सन फिगर ऑन स्कोर कार्ड. 11 लॉस ऑफ 1. फर्स्ट ओव्हर चालू आहे.
पॉवर प्लेचा हे षटक चालू आहे. करण गोलंदाजी करतोय. 5 ओव्हरचा सामना, पहिल्या फेरीतील आजची या गटातील शेवटची लढत. मयूर पहिल्यांदा फेस करेल. हेलिकॉप्टर समोर, कमालीचा स्ट्रोक मयूर कडून, षटकार, 6 धावा. हे धावांचा पाऊस. सुरुवात काय केली होती करणने, पहिल्या बॉलवरती विकेट. असं वाटलं की दबाव असेल कंबालपाडा टीमवरती, परंतु सुशांत शांत नाही, आक्रमण केलं. मयूर पहिला बॉल फेस करतोय. पायात होता चेंडू, तो त्याने उडवला अगदी समोर गोलंदाजाच्या वरतून. षटकार, हेलिकॉप्टर बाय मयूर. 6 धावा, धावफलक 17. आता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, विकेट कीपर, परंतु पाय लागला, चेंडू अडतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धाव आहेत त्या मात्र 1 बाद 17 कंबालपाडा संघाच्या. मॅचेस सुरुवात झाली. आज उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर मॅचेसला सुरुवात आपण केली. प्रिशा 11 अडिवली आणि सोनू मोनू 11 खार्डी या दोन संघादरम्यान पहिली लढत. कल्याण डोंबिवलीचा आपण विचार केला तर अगदी वेळेत सामने पार पाडले जातात. यामागे जी असोसिएशन आहे, त्याचबरोबरीने असोसिएशनचे नियम, त्यांचं पालन, नुसते नियमच नाही, नियम ठरवले जात नाही तर त्यांचे काटेकोरपणाने पालन केलं जातं. आणि त्यासाठी अध्यक्ष, ज्यांचं स्क्रीनवरती आपण फोटो पाहतोय, सन्माननीय विनोदजी रतन पाटील यांचं देखील सर्वात मोठं योगदान आहे. नियमबद्ध जर का स्पर्धा असेल, नियमांनी स्पर्धा खुलली जाते असं मला वाटतं. शिस्त आणि नियम ज्या स्पर्धेमध्ये आहेत, पारदर्शकता ज्या स्पर्धेमध्ये, त्या स्पर्धेचं नाव आपोआप मात्र मोठं होतं. म्हणूनच या संपूर्ण विभागातल्या स्पर्धा अगदी नियमबद्ध असतात. नियमांची काटेकोरपणे पालन केलं जातं. फुलटॉस बॉल स्वीप केलाय. सुशांत, आक्रमण चालूच आहे. पॉवर प्लेचा फायदा उचलतोय. आणखी एक चौकार सुशांतच्या बॅटमधून. बॅटिंग चालू आहे सुशांत कडून. आल्या आल्या त्याने आक्रमण केले संदीप फुटाणेच्या विरोधात. सँडी आलाय बॉलिंगसाठी. फुलटॉस बॉल पुढे आला. फुलटॉस करून हा बॉल स्क्वेअर लेगला दाडला. 4 धावा, चौकार. स्कोर 21. आता स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील आणि बॅटर आउट. पंच शॉर्ट थर्डमॅन, इंटरेस्ट होता अपील करण्यामागे. आता दोन्ही पंच चर्चा करतायत, लेग अंपायर आणि त्याचबरोबर मेन अंपायर. डिस्कशन चालू आहे दोन्ही पंचांदरम्यान की फलंदाज बाद की नाबाद. पाहूया निर्णय का असेल. येस, पंच इथे नाबाद घोषित करतायत. स्वतःच्या निर्णयाला रेक्टिफाय ते करतायत. एकवीस धावा आहेत धावफलकावर. 21 लॉस ऑफ 1 विकेट. फुल्लर लेनचा बॉल, लोअर फुल टॉस, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. संदीप फुटाणे यांचा मिसफिल्ड आणि तिचा फायदा मात्र इथे उचललाय. 2 धावा. थोडं चार्जअप व्हावं लागेल फिल्डिंगमध्ये, कारण धावा आल्यात.
फिल्डिंग आणि बॉलिंग या जोरावरती तर तुम्ही समोरच्या टीमच्या धावांवरती अंकुश लावू शकता आणि ते करावं लागणार आहे. बॉलरला फिल्डरची साथ असायलाच हवी. धावसंख्या 23-23. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 धावा आल्यात. एक चौकार आला होता, त्यानंतर एक जोरदार अपील झाली होती. ओव्हर पिच बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये गॅपमध्ये हा स्ट्रोक होता. कमालीची फिल्डिंग, चेंडू अडवलाय तिथे. सुमित होता, धावत पळत तिथे पोहोचला. पहा कुठे होता, स्क्वेअर लेगला, तिथून धावत आला काऊ कॉर्नरच्या दिशेने, चेंडू अडवला. एका क्षणाला ब्लाइंड होता की चेंडू नक्की कुठे आहे, परंतु अडवल्यानंतर फेक केली. 2च धावा. बॅटिंगही तितकीच चांगली चालू आहे, बॉलिंग चांगली चालू आहे, फिल्डिंगही तितकीच चांगली चालू आहे गेसर चषकामध्ये. 2 धावेने स्कोर 25-25. ओव्हरऑल गुड क्रिकेट, पाहायला मजा, एक वेगळा आनंद क्रिकेटचा. स्वीप करण्याचा प्रयत्न, नशिबाची साथ सुशांतच्या बाजूने. लेग बाईटच्या स्वरूपात 4 धावा. होता आउटसाइड द ऑफ स्टंप, भरपूर शफल झाला होता. बॅटर ब्लाइंड झाला होता, विकेट किपर, कारण विकेट किपरच्या अगदी समोर पायाला, मागच्या पायाला चेंडू लागला. तो पहा मागच्या पायाला चेंडू लागला आणि तिथून टर्न घेतला बॉलने. विकेट किपर आणि थर्डमॅनच्या मधून हा चेंडू निघून गेला. चौकार. 29 धावा. स्विच इटचा फटका, गॅप शॉट, आणखी एक चौकार सुशांतच्या बॅटमधून. डेंजरस बॅटिंग बाय सुशांत. खंबालपाडा संघाची धाव संख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33. 1 विकेट. आज संपूर्ण दिवसभराचा खेळ अगदी आपण पाहिला तर पॉवर प्लेच्या षटकात नेहमी धावा आलेल्याच आहेत. या 2 ओव्हरमध्ये 33 धावसंख्या धावफलकावरती आहे. सुशांत 9 चेंडू 23 वरती खेळतोय. मयूर मोठे 2 चेंडू 6. एक हेलिकॉप्टर शॉट त्याने मात्र खेचला, षटकार मात्र आला. परंतु सुशांत काय बॅटिंग करतोय, शांत अजिबात नाहीये, आक्रमकपणा त्याने दाखवलाय. एक मोठी अपील झाली होती सुशांतच्या विरोधात दुसऱ्या षटकात. तिसरं षटक गोलंदाजीसाठी येतोय रोहित पाटील. समोर मयूर. फ्लाइट दिली बॉलला, पुन्हा एकदा यॉर्कर बॉल. आय लेवल बॉलिंग, चांगली फिल्डिंग. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक राज पाटील त्या ठिकाणी तैनात. हे फिल्डिंग करणं गरजेचं आहे. बॉलर्सला साथ असायला हवी, अंकुश लावायला हवं धावांवरती, खास करून विकेट घेणं सुशांतची कमबॅक होऊ शकतो. कारण सुशांत ज्या पद्धतीनं सध्या आक्रमण करतोय कमलपाडा टीमकडून जोरदार. 9 चेंडू 23 धावसंख्येची इनिंग त्याने साकारले. पॉवर प्लेचा फायदा त्याने उचललाय 2 ओव्हरमध्ये. 34 धावा. बॅटची कडा अंगावरती, चेंडू आदळतो. हेच करायचे रोहितला. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केलाय, परंतु नाही. दुसरी धाव, एकही धाव दिली जात नाहीये. निर्धाव चेंडू. पॉवर प्लेच्या षटकात 33 धावा आल्यात. या गोष्टीचा विसर आता गोलंदाजांना पाडावा लागेल आणि तो गरजेचा देखील आहे धावा रोखण्यासाठी. 55-60च्या आसपास किंवा त्याही पेक्षा कमी. 34 धावा. थर्ड ओव्हर. ओव्हर पिच बॉल, फटका फसलाय. संदीप फुटाणे प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. षटकार. रिप्ले मध्ये सुशांत साल्वीनं मारलेला फटका लॉंग ऑनला ताकद आहे. फोर्सफुली मारलेला फटका होता. लॉंग ऑनच्या दिशेने संदीप फुटाणे आणि अगदी सीमा रेषा लगत प्रयत्न चांगले झाले, परंतु हा षटकार. 6 धावा. स्कोर जाऊन पोहोचलाय 40 वर. डेंजरस बॅटिंग बाय सुशांत. शांत अजिबात नाही, आक्रमकपणा. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून
2 षटकार आणि 3 चौकार त्याने खेचलेत. 16च्या सरासरीने धावसंख्या 40 आहे. तिसरं षटक मार्गस्थ. मॅच बॉलची वाट पाहिली जाते. काटे विरोधात खंबालपाडा पहिल्या फेरीतील हा सामना. यस, मॅच बॉल येतोय. 40 धावसंख्या धावफलकावर. रोहित सुरुवात चांगली केली. पहिल्या 2 चेंडूंवरती कुठेही संधी दिली नाही, परंतु त्यानंतर हा अगदी खोलात टाकलेला चेंडू, त्यावरती केलेला प्रहार. आक्रमण ही ओळख आहे खंबालपाडा टीमची, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. आणि यासाठी काटे टीम देखील रेडी आहे. त्यांना माहिती आहे धावा होणार आहेत, परंतु त्या रोखणं हे आपलं काम आहे. मजा येईल या मॅचमध्ये. काटे विरोधात खंबालपाडा. 40 वरती 31रं षटक. रोहित समोर सुशांत. फटका फसलाय. हवे ते चेंडू. जर्सी नंबर 19 संदीप फुटाणे यावेळी मात्र कोणती चुकी करत नाहीये. फलंदाज बाद, महत्वाचा फलंदाज सुशांत साळवी. फसवा चेंडू टाकला तो रोहितने. आय लेवल बॉलिंग. फ्लाइट दिल्यानंतर स्पिन केला आणि त्यावरती मात्र फसला तो सुशांत. हा टप्पा पडला आणि त्यानंतर लेग ब्रेक पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याच्या नादात लॉंग ऑनला चांगला झेल मात्र संदीप फुटाणेकडून. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. सुशांत बाद झालाय, परंतु खंबालपाड्याची रन मशीन डेंजरस, व्हेरी डेंजरस कस्टमर साई शेलार सध्या मैदानात दाखल होतोय. एक्सप्लोजिव्ह बॅटर सध्या मैदानात साई शेलार. समोर रोहित पाटील. 40 वरती 2. वेगाने टाकला होता हा चेंडू. थोडा दबाव रोहित वरती या अगोदरची आणि ते खराब कामगिरी. चेंडू खालीच राहिला. बॉल सीमारेषा पार. चौकार. टाकला होता आणि तितक्याच वेगाने बॅट देखील फिरवली होती आणि वेगाने चेंडू आला आणि ग्राउंड फिल्डिंग थोडा खालीच राहिला. डायरेक्ट चेंडू. चौकार. 44-44. दमदार स्ट्रोक. कव्हर्सला फिल्डर आहे वाऱ्याच्या विरोधात. राज तिथे तैनात आहे आणि झेल सुटतोय. वाऱ्याच्या विरोधात हा फटका खेचला होता. राज त्या ठिकाणी. नशिबाची साथ पुन्हा एकदा साई शेलारला. या अगोदरच्या चेंडूवरती साई शेलार नशिबाची साथ मिळाली. मिसफील्ड झाली. चौकार मिळाला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 48 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहा फटका. दमदार स्ट्रोक होता, परंतु वाऱ्याच्या विरोधात. लांब लचक बाउंड्री आहे, तिथे राज तैनात होता. 2-3 वेळा अटेम्प्ट केला साई शेलार यांच्या चेहऱ्यावरती. पहा शेवटी झेल सुटल्यानंतर सुटकेचा निश्वास त्याने टाकला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलक 16च्या सरासरीने खंबालपाडा टीमची 48 वरती 2. साई शेलार यांच्यामध्ये चर्चा चालू आहे नक्कीच, कारण राज यांना देखील ठाऊक आहे की साई शेलारचा हा झेल होता. कठीण काम आहे, कारण वाऱ्याच्या विरोधात फटका. एका क्षणाला असं वाटलं की चेंडू डायरेक्ट सीमारेषेच्या पार, म्हणजे एखाद 10 मीटर बॉल लांब जाईल, परंतु वाऱ्याच्या ओघानं तो चेंडू आतमध्ये आला आणि फिरला लॉंग ऑफच्या दिशेला. पहा काय दमदार स्ट्रोक होता साई शेलार यांचे. ताकद, पॉवर आहेत
हे पॉवर जनरेटर आहेत आणि तिथे शेवटी झेल घेत असताना झेल मात्र सुटला आणि चौकार देखील गेला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावर. काटे विरोधात खंबालपाडा. जोरदार आक्रमण खंबालपाडा टीमकडून मयूर आणि त्याच्या साथीला साई शेलार. चौथं षटक गोलंदाजीसाठी अक्षय. लोअर फुल टॉस, बॅटची कडा आणि ते बॉल आलाय थर्डमॅनला. मिळतील धावा 4. चौकार. नसीब भी बहादुरों का साथ देती है. जे आक्रमण केले जाते खंबालपाडा टीम कडून त्या कारणास्तव बॅटची एज लागून मात्र थर्डमॅन मधून हा चौकार आला. 52. 50 पार धावसंख्या. 52 धावा. हा चांगला टप्पा आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने लाईन चांगली पकडली. आता अक्षयने निर्धाव चेंडू टाकणं गरजेचं आहे. सध्या कमबॅक करणं गरजेचं आहे. 65-70च्या आसपास जरी रोखलं, कारण सध्या जो धावांचा ओघ आहे त्यावरून तर नक्कीच वाटतंय की कमीत कमी 70 ते 72. 52 धावा. हाडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. एकच धाव. चांगली गोलंदाजी अक्षयकडून. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. 53. हेच करायचे. निर्धाव चेंडू टाकायचेत, विकेट्स घ्यायचे. धावा तर भरपूर झाल्या. धावांचा महापूर आलाय. साई शेलार 2 चेंडू 8. मयूर मुठे 6 चेंडू 11 धावसंख्येची इनिंग साकारतोय. प्रोजेक्टेड स्कोर वरती नजर टाकली तर 75. करंट रन रेट वरती नजर टाकली तर 15.14. यॉर्कर बॉल. चांगली गोलंदाजी अक्षयकडून. खोदून काढण्याचा प्रयत्न मिड विकेटला. फिल्डर. दुसरी धाव घ्यायचे. साई शेलारने कॉल दिलाय. धावलाय साई शेलार. 2 धावा. हा थोडा कॅज्युअल अप्रोच म्हणता येणार नाही. क्रीडांगणाची परिसीमा मस्तपैकी लांब लचक आहे. तिचा फायदा लगेचच उचलला. 2 धावा घेतल्यात. जेव्हा मोठे फटके येत नाही, चौकार षटकार येत नाही, सिंगल स्वतःकडे स्ट्राईक हवी आहे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं साई शेलारने. दुहेरी धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचला. आता 55-55. चौथं षटक चालू आहे. 5 ओव्हरचा हा सामना. काटे विरोधात खंबालपाडा. एक जोरदार लढाई 2 बलाढ्य संघात. फटका फसलाय. झेल पासून क्षेत्ररक्षक दूर आहेत. पुन्हा नशिबाची साथ. चेंडू वळलाय. कव्हर्स मध्ये चाललाय. 2 धावा. अक्षय चांगली गोलंदाजी करतोय. खरोखरच चांगली गोलंदाजी. 5 चेंडूंमध्ये फक्त 8च धावा दिल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 17. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 16. मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या त्या मात्र जवळजवळ 15. आणि आतापर्यंत अक्षयने 8च धावा दिल्यात. धावा रोखायचेत अक्षयला साई शेलारच्या विरोधात. समोर लॉंग ऑनला झेल पुन्हा सुटलाय. 1 धाव आणि आता दुसरी धाव देखील. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. साई शेलार यांच्या खात्यामध्ये 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. समोर फटका खेचला होता. पहा, ही लॉंगॉनच्या दिशेनं षटकार मारणं. आतापर्यंत लॉंगॉनच्या दिशेनं षटकार आलेलाच नाहीये. यस, षटकार त्या दिशेनं आतापर्यंत आलेला नाहीये. चला, पाण्याची व्यवस्था करा मैदानात. 4 षटकं, धावसंख्या 59. यस, पाणी आहे मैदानामध्ये. आयोजकांचं विशेष कौतुक करायला हवं, कारण या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये मर्यादित षटकाच्या या खेळामध्ये परिसीमा एवढी अंकुचित पावलेली असते की मिसहिट जरी झाला तरी सुद्धा षटकार जातो. धावसंख्या 59. अक्षयने फक्त 10 धावा दिल्या. कमबॅक केलं जे गरजेचं होतं. सुशांत जेव्हा बॅटिंग करत होता, धावांचा पाऊस. साई शेलार आले सुरुवातीला 2 चेंडूंमध्ये 2 चौकार, त्यानंतर सिंगल डबल धावलेत सध्या मैदानामध्ये. मयूर खेळतोय 6 चेंडू 11. साई शेलार 5 चेंडू 14. अक्षयचं कौतुक. धावांचा महापूर येत होता, त्याला अडथळा देण्याचं काम अक्षयने नक्कीच केलं. धावा थांबवल्या. आता लास्ट ओव्हर आहे. रोहित आलाय शेवटच्या षटकात. बॅटिंग युनिट तगड आहे खंबालपाडा टीमचं, सर्वांनाच ठाऊक आहे, यात शंका अजिबात नाही. परंतु त्या बॅटिंग युनिटला थांबवायचे आता रोहितला लास्ट ओव्हरमध्ये. 59. 59 धावसंख्या. 5वं षटक. क्लीन बोल्ड. वेगाने टाकला हा चेंडू. फलंदाज बाद मयूर मुठे.
लांब लचके त्याचा फायदा गोलंदाजांना. साई शेलार 2 धावेने स्कोर जाऊन पोहोचलाय 64. 64 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 33 होत्या. लास्ट बॉल. ISPL गाजवायची यावर्षी साई शेलार यांना. शेवटचा चेंडू आणि इथे चेंडू सोडलाय. रिक्स घेतली होती. यस, व्हाईट बॉल. अतिरिक्त एक धाव. धावफलक 65. 65. लास्ट बॉल. थोडी दमछाक साई शेलार यांची. धावलेत मैदानामध्ये. साई शेलार असल्यानंतर चौकार षटकारांचा पाऊस पडतो, परंतु आज काटाई टीमने त्यांना धावायला भाग पाडलंय. 65 धावा. व्हॉट अ बॉलिंग बाय रोहित पाटील. लास्ट ओव्हर मध्ये साई शेलार असताना देखील या ओव्हर मध्ये फक्त धावा दिल्यात 6. कमबॅक केलंय काटाई टीम साठी. रोहित पाटीलने ऑप्शनच्या अगदी बाजूना चेंडू निघून गेला. वेगवान चेंडू होता. असाच काहीसा चेंडू स्टंप वरती होता मयूर मुठेसाठी. पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झालाय. 13च्या सरासरीने खंबालपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 65 वरती. विजयासाठी 66 धावसंख्येचं लक्ष मात्र ठेवण्यात आलंय काटाई संघाच्या विरोधात. हायलाइट्स. पहिल्या इनिंगच्या पहिलाच बॉल लोअर फुलटॉस होता. ऑन साइडला खेळण्याच्या नादात झेल मात्र घेतला गेला. अक्षयने तो झेल टिपला. त्यानंतर आला खरा बहादूर सुशांत साळवी, ज्यानं जे आक्रमण केलं, धडाकेबाज आक्रमण केलं आणि त्याच आक्रमणाने ही धावसंख्या आपण 60 पार पाहतोय. मयूर मुठेचा हा हेलिकॉप्टर शॉट अगदी समोर गोलंदाजाच्या डोक्यावरून स्क्रीनच्या दिशेने षटकार. संदीप फुटाणे परत एकदा स्वीप शॉट. सुशांत साळवीने मैदानाच्या चहूबाजूने फटकेबाजी केली. कमालीची बॅटिंग, मजा आणली मॅच मध्ये. स्टेप आउट होऊन इथे नशिबाची साथ मिळाली. लेग बाईचा चौकार मिळाला. पुन्हा स्विचिटचा फटका. सुशांत साळवी. या संपूर्ण इनिंगचा आपण विचार केला तर सुशांत साळवीने जे आक्रमण केलं ते जोरदार राहिलं. हा वाईडिश लॉंगॉनला मारला त्याने फटका. तिथे प्रयत्न केले संदीप फुटाने अडवण्याचे, परंतु षटकार आला. हा धीम्या गतीचा बॉल. इथे सुशांत साळवी मात्र फसला. दुसरी विकेट. आणि त्यानंतर साई शेलार यांचा देखील कव्हर्सला लॉंग ऑफ आणि कव्हर्सच्या मधोमध झेल सुटला आणि तिथे मात्र चौकार मिळाला त्यांना. नशिबाची साथ. आणि हा लॉंग ऑनच्या दिशेनं मारलेला फटका. लॉंग ऑनच्या दिशेनं आतापर्यंत एकही षटकार आलेला नाहीये. रोहितने उडवलेली दांडी, मयूर मुठेची वेगवान चेंडू आणि त्यानंतर मात्र शेवटचा चेंडू निर्धाव. 5 ओव्हरचा खेळ इथे मात्र झालाय समाप्त. धावसंख्या 65. विजयासाठी 66 धावसंख्येचं लक्ष्य. मयूर 7 चेंडू 11. चिराग शून्यावरती बाद झाला. सुशांत 12 चेंडू 29. साई शेलार 8 चेंडू 17. स्वयं खाडे 2 चेंडू 2. 5 ओव्हर 65. 3 विकेट. 66चं लक्ष्य. करण 1 ओव्हर 17 धावा. संदीप फुटाणे 1 ओव्हर 12 धावा. एकही विकेट नाही. रोहितने कमालीची गोलंदाजी सेकंड ओव्हर मध्ये केली. 10.50च्या सरासरीने 21 धावा देत 2 विकेट. अक्षय गेम चेंजर ठरला तो अक्षय, ज्याने धावा रोखल्या. चौथ्या षटकामध्ये त्याने धावा दिल्या 10. हा लेखाजोखा तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. 65-66 धावसंख्येचं लक्ष्य या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करूया. मच्छिंद्र पाटील सरांना 30 बॉल 66. थँक्यू. सर थँक्यू. नितीन कालेंना. बॅक टू क्रिकेट. 66 धावांचं लक्ष. शेवटचा सामना सायंकाळचं वातावरण 4:55 होतात. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये मात्र रंगतोय सामना. आकाश भोईर त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. एका बाजूला काटाई संघ, एका बाजूला SSC खांबालपाडा संघ. जयदुर्गा माता काटाई दोन्ही संघ चांगल्या स्पर्धेचे आयोजक आहेत. SSC खांबालपाडा संघाची स्पर्धा आत्ताच पार पडली आणि स्वर्गीय रतन बोबडे स्मशकाचे आयोजक आपण पाहतोय इन ॲक्शन मध्ये प्रमोद म्हात्रे यांचं आगमन झालं. वेलकम प्रमोद, स्वागत आहे तुमचं.
दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगला आयोजन आपण पाहत असतो आणि आता मात्र दोन्ही संघांची चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. 700 धावा कोटायच्या. साईशला शेवटपर्यंत राहिल्या मैदानावरती मात्र गोलंदाजी चांगली झाली. कौतुक करेन मी शेवटच्या गोलंदाजाचं, ज्यामध्ये गोलंदाजीचा अटॅक झाला मैदानावरती आणि फलंदाज मात्र शांत ठेवलंय. 700 धावाचा लक्ष्याचा पाठला करायचा आहे. MTC संपूर्ण टीम आमच्या समिती डीजेचं देखील आम्ही कौतुक करतोय. चांगली आवाजाची काळजी आमची त्यांनी घेतली. चांगले सुंदर संगीत तुम्ही ऐकलं आणि प्रेक्षकांना मात्र मंत्रमुग्ध करणारं संगीत होतं. सायंकाळच्या वातावरणामध्ये वाऱ्याचा वेग सुसाट आहे आणि रम्य सायंकाळ, अंगाला स्पर्श करायला गारगार वारा, खूप सुंदर ॲटमॉस्फिअर मैदानावरती. काटेगावचे आमचे विनोददादा पाटील ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष सामना बघत असेल तर स्वागत आहे विनोददादा. आमचे काशीनाथदादा अनंतदादा पाटील आणि आमचे निश्चित राजेश पाटील, स्वागत आहे सर्वांचं. 700 धावा कोटायच्या मैदानामध्ये 30 चेंडूचा सामना करायचा आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जे आपण सामने पाहिले, खूप चांगले रफ अँड टफ सामने पाहिले. चांगली स्पर्धा, गुणवत्ता क्रिकेटची तुम्हाला उंचावताना आज पाहायला मिळाली. सायकला फलंदाज सज्ज होतात काटे संघाच्या माध्यमातून. करण पाटील त्याला साथ देऊन नॉन स्ट्राईक केला. संदीप फुटाणे 700 धावाचा पाठला करायचा आहे. बोलून सज्ज होते खांबरबेड संघाच्या माध्यमातून. रवी खाडे फलंदाजी देखील चांगली झाली, त्याच्या माध्यमातून बघायचं आहे 700 धावाचा पाठला करायचा आहे. P1 P2 मध्ये किती धावा उभारणार. हिअर वी गो. ऑल सेट. व्हेरीफाय झालेली फुल टॉस चेंडू, बॅटचा फेस ओपन केला. लंग आपला बॅकअप आहे. एकच धाव मिळणार. गुड फिल्डिंग. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न फार बेगाच्या पुढे सरकला. साहिल होता तिथे. एकच धाव. सुरुवात शांत. ही सुरुवात केली होती संदीप फुटाणे स्ट्रायकर एंडला. संदीप फुटाणे बॅकबोन आहे संघाचा, कर त्याच्यावरती भरपूर भिस्त असते. भरपूर मोठ्या स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करत असताना संदीप फुटाला आपण पाहिलं मिडल स्टंपची मागणी केली आणि पंचांनी मिडल स्टंपला खेळण्यास अनुमती दिली. पंच मात्रे सर आणि प्रसाद सत्रेबुद्धे सर असे 2 नामांकित पंच आपण पाहतोय. मग अशी पवार होते आपल्या समेत. SP पॅनल आमच्या समेत. गुड बॉलिंग. सुरुवात चांगली. रवी खाडीच्या स्टाकेनला संदीप फुटाणे इन ऍक्शन मध्ये. फुल टॉस, बॅटचा फेस ओपन केलाय. पॉवरफुल स्ट्रोक. लॉंगाच्या डोक्यावर P1 चा सुंदर वापर. षटकार. कसवादा राजू दादा आमचा या स्फोटा चेंडू बॅटचा फेस ओपन केलाय. प्रहारी फलंदाजी पाहायला मिळाली आणि पहिल्या चेंडूवरती सावध पवित्रा, दुसऱ्या चेंडूवरती हल्ला बॉल केला. हल्ला चढवलाय आणि संदीप फुटाण्याला फुल टॉसचा फायदा घेतलाय. अटॅकिंग स्टान्स मध्ये ऍक्शन रिप्ले बघू शकाल टीव्ही स्क्रीनवरती. 7 धावा दाबलकावरती बिनबाद दमदार सुरुवात. एक वेगळा आत्मविश्वास संदीप फुटाण्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाला षटकार मारल्यानंतर. पुन्हा फुल टॉस. आता कनेक्टिंग नाहीये. सध्या पुढे सरकलाय. लॉगांना बॅकअप चांगला आहे. एकदा पूर्ण केली. फारबेगांच्या पुढे सरला साईल येतोय आणि एकच धाव. दुसऱ्या बॅटचा कॉल होता मात्र नकार दिलाय संदीप फुटालेला करण पाटीलनं आणि धावसंख्येला आकारला तो 8 या धावसंख्येवरती. शेवटचा सामना आपण एन्जॉय करतोय. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. ऐक गावदे चषक 2024चं पर्व आपण पाहतोय. आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये 12 संघाचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 48 संघांना या स्पर्धेमध्ये सहभागी करण्यात सुंदर ट्रॉफ्या आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधणारी लढत देखील तुम्हाला पाहायला मिळते. उर्दी विकेट ऑन साइडला उशिरा बॅटचा पेस ओपन केलाय. गॅप सिलेक्शन 1 बॉल सीमा पार. खणखणीत चौकार. निघून गेला. 1 बाउन्स सीमा पार चौकारासाठी. बिल्डिंग मध्ये चेंजेस हवे. साईचं सिलेक्शन ISPL मध्ये देखील झालंय. अभिनंदन साईचं अभिनंदन करायला हरकत नाही. उर्दी विकेट. ब्लॉकाचा चेंडू सुंदर कनेक्टिंग. यावेळी मध्ये डिफेन्स शॉटला पसंती. फिंगर गोज बंपर. पहिल्या धक्का मैदानावरती परतावा लागेल ते फलंदाजाला. करणची खेळी संपुष्टात. ऍक्च्युअली बघा पंच बाजूला गेले. बॅट त्याने ग्राउंडच केली नाहीये. करण माहित होतं करण थोडंसं दूर होता आणि 12 वरती पहिला धक्का दिलाय. गुड बॉलिंग. गुड कमबॅक फ्रॉम द रवी खाडे आणि नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 वरती येणारा राहुल
चौधरी येत असताना भरपूर वर्ष राहुलने देखील काटी संघाची सेवा केली. बघायचं राहुलाच्या सामन्यात किती कामगिरी चांगली करणार. चांगलं कमबॅक केलं रवीनं, कारण या षटकामध्ये एक षटकार आपण पाहिला, चौकार आपण पाहिला आणि 12 धावा तरी पण दिल्या. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. शेवटचा चेंडू मैदानावरती P1चा फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले सेकंडला संदीप फुटाणे. त्याच्यावरती भरपूर भिस्त असणाऱ्या संघाची ऑन साइडला पूल केलाय. पंचांचा एक्झॅक्टली मागे चेंडू ट्रॅव्हल झाला बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये बॅकअप होतं तिथे. गणेश तिथे आलाय फार वेगाने, मात्र 2 धाबा अडवू शकले. थ्रो चांगला आलाय एक्झॅक्टली ऑन द स्टंप. विकेट किपर एंडला सायनं गॅदर केलाय. षटकाची झाली सांगता. 14 धाबा 1 बाद. जेव्हा सुरुवात केली SSC खांबालपाडा संघानं त्यांची धावसंख्या होती 17 1 बाद आणि आता आपण पाहतोय 14 1 बाद, म्हणजे 3 पावलं अजूनही पहिल्या षटकामध्ये खांबालपाडा संघ सरशी घेताना पाहायला मिळतोय. चांगलं वातावरण, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आजचा दिवस चांगला राहिलाय. धाव अजून 11 मिनिटांना पहिला चेंडू फेकण्यात आला. राष्ट्रगीत झालं, श्रद्धांजली देण्यात वाहण्यात आली. त्यानंतर शिवप्रतिमेचं पूजन झालं, गणरायाचं पूजन झालं आणि स्पर्धेला थाटामाटात फटाक्यांच्या आतिषबाजीनं सुरुवात झाली. चांगला दिवस राहिला, रम्य सायंकाल. आता मात्र सायंकाळच्या वातावरणामध्ये रंगता सामना. 2 संघांमध्ये 2 संघ विजय होणार. तो संघ नवीन वर्षामध्ये 2025 मध्ये 2 तारखेला या स्पर्धेमध्ये खेळण्यास त्याला आमंत्रण दिलं जाईल. बघायचे धावपलकावरती 14 1 बासे देऊन पाहतोय. साईला दाखवलं जाते स्क्रीनवरती. या साईचा ISPL मध्ये आत्ताच आपण पाहिलं की साईला बोली देखील लागली. मला आठवते रत्नागिरी चॅम्पियन साईने मारलेले ते फटके स्टेडियमच्या बाहेर होते. जर ISPL ला साईला फलंदाजी मिळाली तर दादाजी कोंडदेव या स्टेडियमच्या बाहेर फटके तुम्हाला पाहायला मिळणार. म्हणून तर त्याला अर्नोल्ड म्हटला जातो क्रिकेटच्या माध्यमातून. एक चांगले नगरसेवक आहेत, विद्यमान नगरसेवक आहेत आणि चांगल्या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत साई. राहुल पाटील आणि संदीप फुटाणे यांच्यामध्ये भागीदारी किती होणार यासाठी आता मात्र चर्चा केली जाते. 14 धाबा 1 बाद स्थिती आपण पाहतोय. गोलंदाजी परिवर्तन एंडमधनं बदलणार आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन होणार. संदेश शेलार येत असताना विकी शेलार जर हा सामना बघत असतील तर स्वागत आहे विकी. SSC ट्रॉफीमध्ये जबरदस्त मॅनेजमेंट ज्यांच्या असते, आमचे विवेक गायकवाड असतील त्यांचं देखील स्वागत. शर्मा असतील आमचे स्वागत आहे. इक्बाल दादा असतील स्वागत देखील. गोलंदाजी परिवर्तन 14 1 बाद. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. फलंदाज राहुलला बीट केलंय. 1च धाव मिळणार. याचं स्ट्रॉंग अपील झालं होतं. पंचाने सांगितलेलं लेग बायचा इशारा पंचाकडे झालाय. सुंदर वातावरण आहे असं वाटतंय. मी सकाळीच नितीन कौतुक केलं होतं या मैदानाचं. असं वाटत नाही की आम्ही घेसरला आलोय, असं वाटतं की आम्ही माथेरेनला आलोय. थंड वातावरण, कर सकाळपासून थंडगार वारे वाहतात, अंगाला स्पर्श करतात हे वारे, त्यामुळे कुठेही ऊन जाणवत नाहीये. चांगला ॲटमॉस्फिअर. 15 धाबा 1 बाद. देसाई संघ इथे पुन्हा दाखल झाला. स्वागत आहे तुमचं. एक सामना जिंकला देसाई संघानं. चांगला दणदणीत विजय, रोमांचित विजय प्रस्थापित केलाय. एक पूर्ण काही षटकाची सांगता होते. 15 धावा. फिल्डिंगमध्ये चेंजेस आहेत काहीतरी. गोलंदाजाला संदेश शेलारला, स्ट्रायकला फलंदाज राहुल, मात्र संदीप येतोय. चेंज कर बाबू याच्यावरती. संदीप आला स्ट्रायकला. संदीप फुटाणे. ओ स्विचिटचा वापर थोडा स्वतःवरती नाराज झालाय संदीप फुटाणे. संदीपवरती भरपूर लक्ष असणारे करतो. हा संघाचा बॅकबॉन आहे. तो कधी संघाला बाउन्स बॅक देऊ शकतो एवढी क्षमता आहे त्याच्यामध्ये आणि त्याचं राहणं मैदानावरती काटेई संघासाठी, जयदुर्गा काटेई संघासाठी लाभदायक ठरणार. राहुल आणि त्याच्यामध्ये लगेच चर्चा झाली की एक्झॅक्टली काय चाललंय ह्यासाठी चर्चा झाली आणि गोलंदाज संदेश बघू शकाल आपण. दष्टपुष्ट एसटीचा गोलंदाज तुम्हाला पाहायला P2 मध्ये त्याला आपण नेहमी फादे डिफेन्सिव्ह स्ट्रोकला पैसे दिली. फक्त टक केले चेंडूला. चांगलं बॅकअप होतं. शॉर्ट कव्हरेजन मध्ये सर्कलमध्ये महेश तिथे बॅकअप देत असताना, मयूर तिथे बॅकअप देत असताना 1च धाव मिळाली मैदानावरती. एका धावसेकेला आकार येतोय, एका धावसेके पुढे जाते 16 धावसेकेवरती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. दमदार सुरुवात झाली. संदीप फुटाणे षटकार देखील मारला, एक चौकार देखील मारला. असं वाटलं की मोठी धावसेके उभारेल काटाई संघ, मात्र गडी बाद झाला. थोडासा कॉन्फिडन्स कमी झाला. राहुल मैदानावरती आला आणि संदीप फुटाणे देखील बॅटचा फेस आता मात्र थोडासा शांत केलाय. त्यामुळे 16 1 बाद. टक याली शॉटापोल. 1च धाव मिळणार. फार वेगाने पुन्हा एकदा मयूर आलाय. थ्रो डायरेक्ट दिला होता, हिट झाला नाहीये आणि 1च धाव मिळणार. संघर्ष करावा लागतोय धावांसाठी काटेई संघाला. स्ट्रगल, पेशन्स, त्यानंतर कन्सिस्टन्सी इज इक्वल टू सक्सेस. सक्सेस तुम्हाला पाहिजे असेल तर पेशंट ठेवावं लागते, संघर्ष करावा लागेल आणि त्यानंतर मात्र सातत्य तुम्हाला ठेवावं लागेल धावांचं. 17 धावा. 17 धावा खांबालपाडा संघानं 6 चेंडूमध्ये कुठल्या होत्या आणि आता 10 चेंडूमध्ये कुठल्या त्या 17 धावा. स्विचिटचा वापर दुसऱ्यांदा. नशिबाचा चौकार. एज लागली, इनर एज, माफ करा बाईचा इशारा पंचाकडनं. बीट केले विकेट किपरला. साई विचारात पडलाय की व्हॉट हॅपनिंग इज देअर, काय झालं एक्झॅक्टली. आणि साईला चेंडूनं बीट केलं, मागे देखील बीट केलं आणि चेंडू 21 धावा. 21 ला 1 विकेट.
21 धावा चांगली स्थिती आहे सध्या मी म्हणेन जयदुर्ग माता काटाई संघाची. 19 चेंडू 45 धावांची गरज. स्विचचा वापर साईला बीट केलं आणि मागे देखील विकेट किपरच्या मागे बीट झाला चेंडू. 21 धावा एक बाद चांगली स्थिती मी म्हणेन. 19 चेंडू बाकी आहेत 45 धावांची गरज आहे. फाईट सामना पाहायला मिळेल. चर्चा होती सामन्याची. दोन्ही संघ तुल्यबळ संघ मैदानावरती फाईट करत असताना. Oh, what a shot, improvisational stroke, what a confident behind the stroke. चेंडू निघून गेला फान लेग रिझन मध्ये, निघून जाते दंदन करत चौकारासाठी. What a batting, डीजे. क्रिकेट पाहिल्यानंतर असे शॉट पाहिल्यानंतर मला अभिमान वाटतोय आपल्या ग्रामीण क्रिकेटचा. ग्रामीण क्रिकेट किती विकसित झाले बघा. असे फटके खेळण्यासाठी तुमच्याकडे असलेला सराव, तुमचा असलेला कॉन्फिडन्स, तुमचा असलेला बॉडीचा बॅलन्स आणि तुमचं असलेलं सातत्य. वॉट अ बॅटिंग. काय शॉट मारलाय. प्रेमात पडलं मी या शॉटच्या. 25 धावा एक बाद. आता चांगली स्थिती पाहिजे. 12.5ची सरासरी मेंटेन ठेवली. आता समीकरण बदलले. 18 चेंडू बघा. ऍक्शन रिप्ले पुन्हा पुन्हा पाहावं असं वाटतंय. खरंच डोळ्यांचं पारणं फेडलं संदीप पुटाने. काय शॉट खेळला. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक, ब्युटिफुल शॉट. 41 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. सामना फाईट आहे. याची चर्चा मी मगाशी करत होतो सचिन काळांसोबत की सामना फाईट होणार. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघाची ताकद तेवढीच आहे आणि दोन्ही संघ भरपूर वेळा एकमेकांसमोर आले. त्यामुळे स्ट्रॅटेजी माहिती आहे एकमेकांची. मजा आहे सामन्यामध्ये. संदीप फुटाणेचे जयदुर्ग क्रिकेट संघ काटेरी संघासाठी राहणं लाभदायक ठरणार आहे. आणि बघायचं खांबारपाडा संघ किती लवकर कमबॅक करणार मैदानावरती. 25 धावा एक बाद 2 षटकाची सांगता होते. 41 धावांची अजूनही गरज आहे. येणारे चेंडू आता मात्र 18 आणि गरज आहे ती मात्र प्रत्येक षटकामागे 13.66 RPO रेट पर ओव्हर. निश्चित 13.66 RPO तुम्हाला आता मात्र कव्हर करायचं, मेंटेन करायचं आहे. संदीप पुटाने असणार तोपर्यंत अशा पल्लवीत राहुलला बॅटचा पेस ओपन केला नाहीये. बघायचं राहुल पण एक चांगला फलंदाज आहे. विस्फोटक फलंदाज म्हणून गणला जातोय. इंडिया नंबर 3 वरती आलाय आणि साथ देतोय. गोलंदाजी होते परिवर्तन. स्वयं खाडे दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. नाही पहिल्या रवी ना माफ करा पहिल्यांदा रवी काडेने गोलंदाजी केली होती. आता स्वयं काडे आल्या पहिल्या वैयक्तिक कोट्यामधील पहिल्या गोलंदाजी करत असताना. चेंडू बघा टेक ऑफ केल्या गुडल्या स्पॉटवरनं. फलंदाजाने मात्र राहुलला शांत ठेवलंय. त्याची लेन, त्याची लाईन, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन, त्याचं कंट्रोल. व्हॉट अ फंटास्टिक डिलिव्हरी फ्रॉम द स्वयं खाडे. फलंदाज फ्रंट फुटला आला होता आणि साईने चेंडू याला बॅकअप दिला. त्याला खूप सुंदर होतं बॅकअप. 25 धावा एक बाद. राहुल वरती लक्ष आहे. संदीप फुटाण्याकडे लक्ष आहे. खांबालपडा लक्ष आहे. काटेरीकडे लक्ष लागलंय. सामना चांगला आहे मैदानावरती. राऊंड विकेट लवकर कनेक्ट केलाय. स्क्वेअर कट करत असताना चेतेक्ष पुढे सरकलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूची वाट पाहिले. चेंडूनी वाट लावले. चौकार. लावायचंय. 19 धावा एक बाद. स्क्वेअर कट बघा किती चांगला फटका सजवलाय. किती टायमिंग परफेक्ट होतं राहुलच्या बॅटमधनं. आणि चेतेक्ष पुढे आला. फार वेगानं पुढे आला. त्याला हुलकावणी दिली चेंडूनं. गणेश होता तिथे. गणेशला हुलकावणी दिली चेंडूनं. कधी चेंडूची बसची आणि ट्रेनची वाट बघू नका. तुम्हाला कधी हुलकावणी देऊ शकतात. आणि हीच हुलकावणी दिली गणेशला. थोडासा उशीर झाला गणेशला चेंडूवरती येण्याला आणि चांगला फटका पाहिला राहुलच्या बॅटमधनं. स्क्वेअर कटचा देखना फटका. 29 एक बाद. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. स्वयंने लगेच गती कमी केली. त्याने पाहिलं की फलंदाज फ्रंट फुटला येतोय. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि गतीमध्ये परिवर्तन केलं. चलाकी हा त्याचा गुणधर्म वापरलाय त्यानं. समीकरण वेगानं बदललंय. 15 चेंडूमध्ये झाल्या 30 धावा आणि 15 चेंडूमध्ये बनवायच्या 36 धावा. क्लोज एन्काउंटर. मजा येईल सामन्यामध्ये. हा शेवटचा सामना स्पर्धेतील आज तुम्हाला पाहायला मिळतोय आणि रफ अँड टफ क्रिकेट पाहायला मिळतोय. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा लेवल, क्रिकेटचा बॉटम सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत आणि तुल्यबळ संघांमध्ये फाईट पाहायला मिळते. येणारे चेंडू 15 आणि गरज 30 धावांची. अर्ध 36 धावांची. 30 धावा झाल्यात माफ करा आणि 36 धावांची गरज आहे. इक्वेलेशन स्क्रीन बोर्डवरती ऑन साइडला याली मात्र नशिबाचा चौकार. यास ब्युटिफुल शॉट. आणि हे सांगत असताना फलंदाज की माझ्या बॅटला चेंडू ब्रश झालाय आणि यावली मात्र मी मगाशीच म्हटलं होतं की फुटाणेचं राहणं किती महत्वाचं आहे. हेच कारण आहे की 19 नंबरची जर्सी परिधान केला संदीप फुटाणे. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन प्ले फ्रॉम फ्रंट अँगल. बघायचं चेंडू कसा कनेक्ट केला त्यानं. व्हॉट अ शॉट. यस कनेक्ट केलं त्यानं आणि चेंडू निघून गेला. स्क्रीनच्या समोर साई बघतच बसला चेंडूकडे आणि चेंडू मात्र निघून गेलाय चौकारासाठी. 34 धावा होतील. आता मजा येईल सामन्यामध्ये. कारण सामना आता जवळ नेट टू नेट फाईट होतोय आणि याची चर्चा आम्ही केली होती. स्वयंला बघायचंय
कानमंत्राची गरज आहे, कारण स्वयं नवीन आहे आणि त्याला अनुभवाची कमी भासते आणि अनुभवाचा कोटा असलेल्या खेळाडूंना त्याला काहीतरी कानमंत्र दिलं. गुड बॅटिंग, मी कौतुक करेन फलंदाजाचं. ऑन साइडला खेचला फटका, व्हाट अ शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य, स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप सुंदर फटका सजवला, फॅबुलस स्ट्रोक. अजून एक षटकार संदीपच्या बॅटमध्ये. निश्चित स्कोर आम्ही सांगू डीजे नंतर. एकूण धावा दापलकावरती 40. एक बासिती आपण पाहतोय. इक्वेशन देखील तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. शेवटचा चेंडू असणार षटकारचा आणि समीकरण असणार 13 चेंडू आणि गरज असते 26 धावांची. वॉट अ मॅच आणि वॉट अ शॉट. काय फटका सजवला मैदानावरती. देखणे फटके संदीप पुढाण्याच्या बॅटमधनं. त्याचा क्लास, त्याचा दर्जा, त्याचा स्टँडर्ड आणि का त्याला मी मगाशी बॅकबॉन म्हटलं होतं या काटाई संघाचा, त्याचं उत्तर दिलं मैदानावरती. मैदानाच्या चारी बाजूला चौफेर फलंदाजी करत असताना आणि आपला दर्जा उंचावत असताना व्हॉट अ बॅटिंग. 26 धावांची गरज आहे येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये. यू आर वॉचिंग नाव थ्रिलिंग मॅच. आता सामना रंगात आलाय आणि आता मजा येईल सामन्यामध्ये, कारण समीकरण आता वेगानं बदललंय. 13 चेंडू आणि गरज आहे ती 26 धावांची. प्रत्येक चेंडू मागे गरज आहे ती 2 अधिक धावांची. मजा येईल सामन्यामध्ये. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. क्लीन बॉल, बिग विकेट, गोल्डन विकेट, अनमोल विकेट मैदानावरती. परतावं लगेच संदीप पुटाणेला. थोडासा संयम बाळगायला होता. प्रत्येक बॅटचा फेस ओपन केलाय आणि आता मोठा धक्का दिलाय. संदीप फुटाणे इज वॉकिंग बॅक. एकदा जरा संदीप पुढ्यांसाठी चाल्या होत्यात मध्ये काय फटके सजवले. 9 चेंडू मध्ये 24 धावांची बारदार कामगिरी केली त्यानं आणि त्याचे जे फटके होते ना ते आल्हाददायक आणि पाहण्यासारखे होते मैदानावरती. 12 चेंडू 26 धावा. क्लोज एन्काउंटर. साईने टीम मीटिंग कॉल केली की येणाऱ्या षटकामध्ये कोणाचा वापर करायचा आहे, कोणता गोलंदाज वापरायचा आहे, प्रश्न भेडसावतोय. टीम मीटिंग कॉल केली साईनं आणि नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 वरती येतोय रोहित पाटील. एक चांगला गोलंदाज आहे रोहित पाटील आणि कौतुकाची थाप दिली संदीप पुटान त्याच्या खांद्या पाठीवरती की तुला करायचंय, लढायचंय, सामना जिंकायचा आहे. संदीपने त्याची जबाबदारी पार पाडली. 9 चेंडू मध्ये 24 धावा कुठल्यात. आता सामना रंग बदलवतोय. येणारे चेंडू 12 आणि 26 धावांची गरज. असं वाटतं की नितीन आजच आपण मेगा फायनलचा सामना पाहतो की काय, असा सामना मध्ये रंगतोय. रम्य सायंकाळ, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. सूर्य आपला अस्त करतोय, अंगाला स्पर्श, बारा स्पर्श करतोय आणि काय ॲटमॉस्फिअर मैदानावरती. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर अँड फॅबुलस मॅच अँड थ्रिलिंग मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 26 धावा. आई गावदे चषक खेसरचं आयोजन आपण पाहतोय. पहिला दिवस चांगला रंगतोय. 12 संघ स्पर्धेमध्ये आपले नशीब आजमावतात. 48 संघाची स्पर्धा आपण पाहतोय. साई शेलार स्वतः गोलंदाजीमध्ये इन ॲक्शन मध्ये त्यांनी वापरलाय, गोलंदाजाचा वापर केलाय. साई शेलार संघनायक साई स्वतः येतो इन ॲक्शन मध्ये. बघा ते साईनं फटकेबाजी चांगली केली होती. फलंदाजी साईने चांगले धावा कुठल्या आपल्या फलंदाजीमध्ये, त्यानं धावा कुठल्या होत्या आपल्या संघासाठी फास्ट सांग जरा. येणारे चेंडू 12 आणि गरज येते आता 26 धावांची. 17 धावा कुठल्या होत्या. साईनं 8 चेंडूचा वापर केला होता आणि बघायचं आता साई धावा डिफेन्स करणार का, राहुल किती साथ देणार, रोहित त्याला किती साथ देणार मैदानावरती. राहुल चौधरी स्ट्रायकरला चांगला फलंदाज आहे. 8 धावा कुठल्या आतापर्यंत. 12-26. ओ फसवा चेंडू साईकडे असला अनुभव युटिलाइज करतोय आणि येणारे चेंडू आता मात्र 11 आणि गरज आहे ती मात्र आता 26 धावांची. समीकरण होतं 13-26, नंतर होतं 12-26 आणि आता राहिलंय 11-26. त्यामुळे समीकरण वेगाने बदललंय, कारण मागच्या 2 चेंडू धावा आले नाहीयेत आणि संदीप पुढे जसा बाद झाला त्याचा खांबालपाडा संघ मात्र आता हल्ला बॉल करण्यासाठी तयार झालाय. मात्र राहुल अजूनही मैदानावरती आहे, रोहित अजूनही मैदानावरती आलाय. बघायचं समीकरण काय होणार. 40 धावा 2 बाद. आता समीकरण 11 चेंडू 26 धावांची गरज. ऑन साइडला चांगला फटका, हुकचा फटका फाईन लेग क्लिअर केलाय आणि राहुलच्या बॅटमध्ये आलेला खणखणीत चौकार. तेरी झलक, मात्र झलक होती ते मैदानावरती राहुलची.
फार चांगली झलक होती राहुलची. बघा किती लवकर मूव झाला, बॅकफुटला गेला, शॉट सजवला आणि हुकचा लावण्य सुंदर फटका दाखवलाय. जबरदस्त फटकेबाजी, अक्षरशः फिरलाय मैदानावरती, नाचलाय मैदानावरती आणि साईला उत्तर दिले त्याने चौकारानं. बघायचं कमबॅक किती होणार. येणारे चेंडू आता मात्र 10 आणि गरज आहे ती 22 धावांची. क्लोज एन्काउंटर, प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना, कालीच थक्क करतोय सामना. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण निर्माण करतोय सामना. 10 चेंडू 22 धावा. ब्लॉकाचा चेंडू, बॉल बॅक ड्राइव्ह. साई मध्ये चेंडूला फील करू शकला नाहीये, थोडंसं प्रेशर केलं होतं, साईला डॉमिनेट केलं आणि फॉलो थ्रू मध्ये स्वतः नाराज झालाय. साईने जेव्हा चेंडू सोडलाय तेव्हा एकदा महत्वाची होती आणि एका धावाने सामन्यात समीकरण कलाटणी येते. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज आहे ती 21 धावांची. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये साई स्वतःवरती किती नाराज झाला. जेव्हा चेंडू बाहेर गेला त्याची ऍक्शन बघा किती होती आणि त्याच्या चेहऱ्यावरती जे रिफ्लेक्शन होतं ते फार वेगळं तुम्हाला पाहायला मिळालं. फलंदाज राहुलचं मी कौतुक करेन, स्वतःला सावरतोय आणि सांगतोय की हो मला काहीतरी करायचंय. रोहित पहिल्यांदा स्ट्राईकला येतोय. बघायचं रोहितच्या पाठीवरती कौतुकाची ताप संदीप पुटाने दिली होती. त्याला सांगितलं होतं की तुला लढायचंय आणि धावा काढायच्या. बघायचंय काय कामगिरी आहे. बघायचं एका बाजूला साईचा अनुभव आहे तर एका बाजूला रोहित स्ट्राईकला सज्ज आहे. येणारे चेंडू नाव आणि गरज येते 21 धावांची. क्लोज एन्काउंटर, मजा येते सामन्यामध्ये. ओ गुड बॉलिंग. याले फलंदाजाला शांत ठेवलाय, स्टेअर करायचा होता मात्र नाही जमलं. चांगला फुटवर होता, चेंडू देखील चांगला खोलवट टप्प्याचा पाहायला मिळाला आणि यावेळी उचली घेतली चेंडूने टप्पाबंदर आणि फलंदाजाने मात्र बीट केलाय. येणारे चेंडू आता मात्र 8 आणि गरज आहे ती 20 धावांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण, प्रत्येक चेंडू मैदानावरती रंगात देखील निर्माण करते. डिफेन्सिव्ह स्ट्रोक, ब्लॉकचा वापर केलाय साईना. एकच धाव मिळणार, एका धावेनं फारसा फरक पडणार नाही. स्ट्राईक मिळणार ती मात्र राहुलच्या खात्यामध्ये येणार. येणारे समीकरण आता मात्र 7 चेंडू आणि गरज आहे ती 19 धावांची. काय सामना रंगतोय मैदानावरती. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण, प्रत्येक चेंडू अंगावरती शार निर्माण करतोय, प्रत्येक चेंडू असंख्य प्रश्न निर्माण करतोय आणि प्रत्येक चेंडू असंख्य प्रश्नांना इथे वाचा फोडतोय मैदानावरती. येणारा चेंडू फार महत्वाचा आहे. शेवटचा चेंडू या षटकातील जर चौकार षटकार आला तर सामना बॅलन्स होईल. जर सिंगल डबल आले तर 60% सामना खामलपड्याच्या बाजूला येईल, 40% काटे संघाच्या बाजूला येईल आणि जर डॉट आला तर अजून प्रेशर निर्माण केलं जाईल. 7 चेंडू 20 धावा. थरार क्रिकेटचा चांगला फटका, व्हॉट अ शॉट. फुल डिलाइटफुल आणि सीमा पलीकडे खणखणी उत्तर दिलंय साईला. येणारे चेंडू आता मात्र 6 आणि सामना फार लवकर टर्न झालाय. फक्त 14 धावांची गरज. थरार क्रिकेटचा डीजे. फलंदाज राहुलचं व्हॉट अ बॅटिंग अँड व्हॉट अ शॉट. काय शॉट दाखवला, एक्सलंट स्ट्रोक फ्रॉम द राहुल. येणारे चेंडू 6 आणि 14 धावांची गरज आहे. बघायचंय सामना कोण जिंकणार. मी मगाशी देखील उल्लेख केला होता समीर सर की असं वाटतं की फायनलचा सामना आजच पाहतो की काय, असं ऍटमॉस्फिअर निर्माण झालं. राहुलचं मी कौतुक करेन. 7 चेंडू 14 धावांची गरज आहे. 7-14चं समीकरण. विकेटचा आपण विचार करूया कारण कल्याण डोंबिवली परिसरामध्ये नियमानुसार विकेटला फार महत्व असतं आणि आपल्या असोसिएशनच्या नियमानुसार विकेट गेलेत प्रथम पंच करताना 3 गडी बाद झाले होते खामरपाडा संघाचे, ते काटेरी संघाचे फक्त 2च बाद झाले. टॉसचा कॉल देखील काटेरी संघाकडे आहे म्हणजे त्यांच्याकडे प्लस पॉइंट आहे, त्यामुळे 13 धावा देखील चालू शकतील. 7 चेंडू 14 धावा. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय मैदानावरती. सचिन कालाने आमच्यामध्ये तीच चर्चा सुरू होती की हा सामना फार चांगला होईल, मात्र तसा सामना झालाय. पैसा वसूल सामना आणि मी नेहमी म्हणत असतो की याच्यासाठी केला होता 8 तास, शेवटचा क्षण गोड व्हावा. आजचा शेवटचा सामना गोड होतोय मैदानावरती आणि प्रेक्षकांना खूप काही सांगून जातोय. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा लेवल, क्रिकेटचा बॉटम दाखवून दिलाय मैदानावरती. येणारे चेंडू 6 आणि गती 14 धावांची. व्हॉट अ ब्युटिफुल एटमॉस्फिअर अँड व्हॉट अ फंटास्टिक मॅच. यू आर वॉचिंग थ्रिलिंग मॅच. हु विल बी विनर? यू विल गेट आन्सर इन द लास्ट ओव्हर. 7 चेंडू आणि गती 14 धावांची. स्वीप 14 रन्स फ्रॉम टू विन फ्रॉम 6 बॉल. 7 चेंडू 14 धावा. बघायचंय प्रसाद सरांनी सांगितलंय की टीम मीटिंग उरकूया आणि सामन्याला आपण सुरुवात करूया. 7 चेंडू 14 धावा. कोणता संघ 2 तारखेला 2025 मध्ये नवीन वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येणार आणि कोणता संघ आज 2024 मध्ये या स्पर्धेतनं मोठ्या स्पर्धेतनं आज निरोप घेणार. 6 चेंडू 14 धावा. थरार क्रिकेटचा रंगतोय. काटेरी संघाकडे प्लस पॉइंट आहे, तो म्हणजे विकेटचा प्लस पॉइंट आहे आणि टॉस देखील त्यांच्या बाजूला आहे. राहुलचं मी कौतुक करेन. राहुलने चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. राहुल आपल्या संघासाठी चांगली फटकेबाजी करतोय. 10 चेंडू मध्ये त्यानं कुठल्यात
19 धावा. संदीप फुटाणे नंतर कोणी संघाला सावरला असेल ते एकमेव नावे राहुल. जबरदस्त राहुलने चौधरीने केलेली ती फटकेबाजी. येणारा समीकरण 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. आता मजा येईल सामन्यामध्ये. गोलंदाज वेगवान सज्ज झालाय तो मात्र स्वयं खाडे. बघायचंय स्वयंवरती विश्वास दाखवलाय साईनं. बघायचा विश्वास पात्र ठरणार की फलंदाजी चांगली होणार. 6 चेंडू 14 धावा. ब्लॉकॉलचा वापर. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ डेंजरस डिलिव्हरी. किती चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. फॅबलस अटॅकला सुरुवात केली आणि अशा चेंडूंची गरज आहे. त्याला माहिती आहे शेवटच्या क्षणामध्ये अशीच गोलंदाजी केली जाते. राहुल मात्र माशासारखा तडपडतोय तो मात्र स्ट्राईक साठी. कारण राहुल सेट फलंदाज आहे आणि त्याने फटकेबाजी देखील चांगली केली. येणारे चेंडू 5 आणि गरज आहे ती 14 धावांची. व्हॉट अ मॅच. काळी थक्क करणारा सामना, मेंदूला सुन्न करणारा सामना, अंगावरती शहारा निर्माण करणारा सामना आपण पाहतोय. 5 चेंडू 14. ऑन साइडला खेचला फटका. व्हॉट अ शॉट. ट्रिमेंडस स्ट्रोक फ्रॉम द बॅट्समन. आणि आता मात्र आलाय मोठा षटकार. दॅट्स अ बिग हिट. फ्रॉम द रोहित. काय फटका सजवलाय मैदानावरती. डोळ्यांचं पारणं फेटलंय आणि दम या फटक्यामध्ये. खूप चांगलं गाणं वाजवलंय की हाय दम. दम या फटक्यामध्ये. 4 चेंडू 8 धावा. स्वयंचा पहिला चेंडू ब्लॉकॉलचा. दुसरा चेंडू चांगला होता. चेंडू खराब नव्हता मात्र काय शॉट दाखवलाय मैदानावरती. व्हॉट अ ट्रिमेंडस पॉवर अँड व्हॉट अ फंटास्टिक शॉट. 4 चेंडू 8 धावा. सामना बघा कसा होता. 13 चेंडू 26 धावा. 12 चेंडू 26 धावा. 11 चेंडू 26 धावा. 10 चेंडू 22 धावा. 9 चेंडू 21 धावा. 8 चेंडू 20 धावा. 7 चेंडू 19 धावा. 5 14 आणि समीकरण 4-8 राहिलंय मैदानावरती. ओ माय गॉड. नाहीये. गुड डिलिव्हरी आणि फलंदाज लगेच सांगितलंय की मी हाय मैदानावरती मी करू शकतोय. येणारे चेंडू 3 आणि गरज येते 8 धावांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण आणि प्रत्येक चेंडू नवीन सामन्याला मात्र या प्रश्नांना वाचा फोडतोय आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी लक्षवेधी लढत आपल्याला पाहायला मिळतोय. वातावरण टाईट आणि सामना फाईट तुम्हाला पाहायला मिळतोय. मजा आली सामन्यामध्ये. 3 चेंडू 8 धावांची गरज आहे. येणारा चेंडू सामन्यामध्ये खूप काही दाखवून जाईल. बघायचंय काय घडणार येणाऱ्या चेंडूवरती. Lovely shot out of the park. This is a good finish. What a powerful shot. Excellent stroke. Amazing shot from the batsman. Rohit is on the fire. आणि आता समीकरण क्लोज असणार आहे. येणारे चेंडू आता मात्र 2 आणि गरज आहे ती 2 धावांची. डीज आहे. दोन चेंडू 2 धावा. एकदा रोहित साठी जोरदार टाळ्या मित्रांनो. काय फटकेबाजी केली माहिती होती बघा. जे षटकार मारलेत ना नितीन ते खूप लांब लांब मारलेत. साईची आठवण आली. साई देखील असेच फटके मारतोय. 2 चेंडू 2 धावा चालू शकेल. जरी विकेट बाद झाल्या तरी 3-3 होतील. मात्र टॉस आहे जयदुर्ग माता काटे संघाच्या बाजूला. त्यामुळे 1 धाव देखील यावेळी भरपूर असणार आहे. मजा आली सामन्यामध्ये. पैसा बसून सामना झाला आणि का सामन्याची मी चर्चा केली होती. का प्रेक्षक वर्ग थांबला होता हा सामना पाहण्यासाठी. का प्रेक्षकांचं लक्ष मॉनिटरवरती लागलंय. का प्रेक्षक युट्यूबला गर्दी करतात याचं उत्तर दिलं मैदानावरती. येणारे चेंडू 2 आणि 2 धावांची गरज आहे. सामना सातत्याने बदलत गेला. 13 चेंडू 26 धावा. 12 चेंडू 26 धावा. 11 चेंडू 26 धावा. 10 चेंडू 22 धावा. 9 चेंडू 21 धावा. 8 चेंडू 20 धावा. 7 चेंडू 19 धावा. 6 चेंडू 14 धावा. 5 चेंडू 14 धावा. 4 चेंडू 8 धावा. 3 चेंडू 8 धावा आणि आता समीकरण राहिलंय 2 चेंडू 2 धावा. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ फॅबलस ॲटमॉस्फिअर आणि व्हॉट अ फंटास्टिक मॅच. रोहितचं मी कौतुक करेन. संदीप फुटाणे त्याच्या पाठीवरती दिलेली कौतुकाची थाप खूप काही सांगून गेली त्याच्यासाठी. आणि ती कौतुकाची थाप काय होती तर त्याने सांगितलं होतं की तुला जायचंय, लढायचंय आणि सामना जिंकायचा आहे. मात्र सामना संपला नाहीये. खंबालपाडा संघ शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा संघ आहे. हा देखील लढावृत्तीचा संघ आहे. येणारा चेंडू जर डॉट गेला तर खरी मजा येईल या सामन्यामध्ये. 2 चेंडू 2 धावा पाहायला विसरू नका. हा चेंडू फार महत्वाचा आहे. सामन्याचं भवितव्य या चेंडूवरती असणार आहे. 2 चेंडू आणि गरज 2 धावांची. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना नितीन या सामन्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. शेवटचा सामना खूप चांगला रंगतोय मैदानावरती आणि ड्राय केलाय. सामना जिंकलाय. रोहित सरला या सामन्याचा जबरदस्त बॅकबॉन प्लेयर अँड व्हॉट अ सेलिब्रेशन.
हे सेलिब्रेशन का झालं कारण फटकेबाजी चांगली गेली आणि संदीप देखील किती वेगानं मैदानावरती आलाय कारण संदीपने देखील चांगली फटकेबाजी केली आणि त्याने कौतुकाची थाप दिली. राहुलचे देखील कौतुक करेन. राहुलने देखील चांगला फिनिश दिलाय या संघाला आणि जय दुर्गा माता काटे संघ एक चेंडू राखून इथे मात्र विजय प्राप्त करतोय. चांगला सामना रंगलाय. वेल प्लेड साई, वेल प्लेड खांबालपारा टीम आणि वेल प्लेड काटे संघ. खूप खूप अभिनंदन काटे संघ. हार्ड लक खांबालपारा टीम. मजा आली सामन्यामध्ये. आमच्या मंचावर स्वागत आहे प्रमोद. एक सामना चांगला जिंकलाय त्याने देखील. या मॅन ऑफ द मॅचची घोषणा करूया आपण. बोलूया नितीनकडे. नक्कीच ज्यांचा आवाज आपण आज या स्पर्धेमध्ये ऐकला ते रायगडची धगधगती तोप आपण बघतो रोहितचे मच्छिंद्र पाटील सरांचा आपण सत्कार करणार आहोत. मी आशिष यांना विनंती होतो. आशिष या. आशिषच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. राज पाटील बघा जेल राजने सोडला होता साई शेलर्स आणि त्यानंतर ते आता चर्चा करतायत. तर मच्छिंद्र पाटील यांचा सत्कार आमच्या व्यासपीठावर केला जाईल. काटे संघ 2 तारखेला मॅच होईल सँडी कोळेगाव संघाबरोबर. हे लक्षात असू द्या राहुल. 2 तारखेला मॅच आहे. टाइम तुमच्यावर आम्ही पोहोचू. साई शेलार आपण या. आपलाही सत्कार होईल. ISPL मध्ये सुद्धा त्यांची निवड झाली. रोहित पाटील ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्यामध्ये अगोदर आम्ही सत्कार करतोय. साई शेलार यांनी विनंती आपण या. आपलाही सन्मान केला जाईल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक आणि ISPL मध्ये यावर्षी मित्रांनो तुम्ही त्यांना खेळताना पाहता. 3 लाख रुपयाची त्यांचीही बोली लागली. त्यांचाही सत्कार होईल आकाश भोर यांच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर आम्ही मच्छिंद्र सर एक नजर तुम्ही जर या मॅचवर टाकली ना तर राहुल चौधरीचा जो षटकार होता ना तो खूप काही सांगून गेला या मॅचमध्ये शेवटच्या बॉलवरती. साई शेलार यांचा सत्कार होईल. आकाश भोर यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सत्कार करणार आहोत. या आकाश. कोळेगाव विरुद्ध काटई दोन्ही बाजूबाजूचीच गावं आहेत. त्यामुळे ती मॅच तुम्हाला राज 2 तारखेला पाहायला मिळेल. मथुर बैलाचे कट्टर समर्थक. राज कॅच सोडल्यानंतर काय साईला सांगू दे काय माहित नाही. विचारू आम्ही राजला की एक्झॅक्ट ते काय बोलत होते कारण की जेल रोहित या मॅन ऑफ द मॅच. रोहित या मॅन ऑफ द मॅच. प्रमोद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. प्रमोद या. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देणार आहोत मी. प्रमोद म्हात्रे आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आम्ही देणार आहोत. प्रमोद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. रोहितशी आम्ही थोडीशी चर्चाही करणार आहोत. थोडंसं नाराज ते होते कारण की या काटाई संघ आपण पाहिलं तर चांगली मॅच खेळ होते RR ट्रॉफीमध्ये. ती मॅच त्यांनी गमावली त्यामुळे ती खंत त्यांच्या मनामध्ये होती. मात्र ही मॅच जिंकली त्यामुळे तो पराभव होते नक्कीच. रोहित काय सांगशील. अभिनंदन तुझं. मॅच जिंकली मात्र जो 7 बॉलमध्ये 18ची गरज होती आपण पाहिलं तर 19 आय थिंक 20 तिथे षटकार आला राहुल चौधरीच्या बॅटमधनं आणि तू त्या अगोदरच्या बॉलवरती एक सिंगल घेऊन राहुलला चौधरी काय एक्झॅक्टली मनामध्ये काय चाललं होतं. नक्कीच माझ्या मनात हे चालू होतं की हे चेंडू जर राहुल दादाने खेळून काढले तर शेवटच्या शतकात विथ द इयर मी चांगला खेळेन आणि 2-3 बॉल नक्की कनेक्ट करेन. कारण इकडे थोडं हवेचा बेनिफिट देखील होता म्हणून दादाला सांगितलं आणि दादाने जेव्हा 6 मारला तेव्हा माझा कॉन्फिडन्स अजून जास्त वाढला की आता 2 षटकार बनवायचे ते मी बनवेन बरोबर. रोहित याच मैदानामध्ये तू सराव करत असो त्याचाही फायदा तुला झालाय. एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय सांगशील. आई गावदेवी चषक घेसरची स्पर्धा 6 दिवस या स्पर्धेचा कालावधी आहे. प्रवेश फी फक्त 7,500 रुपये आणि पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचे कॅश प्राइज. टोटल 2 लाख रुपये कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये. आयोजनाबद्दल तू काय सांगशील. नक्कीच सर. आयोजन एकदम सुंदर आणि सुबक आहे आणि तेवढंच देखणं मैदान देखील आहे यांचा आणि इथं खेळायला नक्कीच नेहमी मजा येते. मी सराव देखील इथेच करतो. मला अंदाज देखील आहे की कुठे हवा असते कुठे जास्त बेनिफिट होईल तर त्याच गोष्टीचा मला फायदा झाला आणि मी सामना जिंकवला सर. तर रोहित तुला शुभेच्छा असतील. कोळेगावबरोबर तुम्हाला मॅच खेळावी लागेल 2 तारखेला. देसाई आणि आगासन ही मॅच 2 तारखेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ऑलरेडी वसार संघाने या गटात 2 सामने जिंकलेत त्यामुळे तिन्ही संघाला 4 संघांना शुभेच्छा असतील. आगासन संघाला सुद्धा शुभेच्छा असतील. देसाई संघाला शुभेच्छा असतील. काटे आणि कोळेगाव तुम्हालाही शुभेच्छा असतील सेकंड राऊंडसाठी आणि आजचे सामने इथे संपले असं जाहीर करतो. उद्या आपली पुन्हा भेट होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.